आरती नाही म्हणत तुम्ही येतो म्हटला कुठे या नाही काय विषय माहिती तू तिकडे गेलायस ते इथं आल्या मला म्हणून मी तुला फोन लावला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी ज्ञानेश्वर स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होते घरातूनच. तर आपल्या R15 आहे इथं पार्किंग, इथं आहे अर्टिगा. त्या दोन्ही पण गाड्यांना कोल्ड स्टार्ट करायचं आहे. त्याच्या अगोदर मला थोडंसं काम आहे इथं, तर मी जाऊन येतो आणि तुम्हाला थोडंफार गावातलं वातावरण पण दाखवतो. पाणी आले वाटतं, झाडांना पाणी घालायचं होतं. या साईडला आपली आंब्याची, चिकूची, फणसाचं झाड आहे. परत इथं पण नारळाचं झाड आहे. या साईडला थोडीफार बाग आहे. तर बघू थोड्या वेळानं येऊन पाणी असेल तर घालूया पाणी. सकाळी थोडं मला जायचं होतं निपाणीला, पण काय इकडचं शेतातलं एक थोडंसं किरकोळ काम आहे. आता सकाळी व्हॉलीबॉलच्या मॅचेस पण होत्या, पण बघू जर लगेच आवरलं तर आपण जाऊया निपाणीला. कारण R1ला पण 2 दिवसाला बाहेर काढायला नाही. ते आपल्या गावचं दत्त मंदिर. या पद्धतीनं आहे हा साईडचा परिसर आणि दत्त मंदिर. मग काय बसला काम होतं ते आवरलं मी तिथलं. आणि आता जाऊया थोडंसं गावातल्या आपल्या मराठी शाळेत ना पालकांचं पायपूजनाचा कार्यक्रम आहे. हेल्मेट वगैरे तुम्ही सगळं घेतले. R1ला करूया कोल्ड स्टार्ट आणि निघूया लगेच. कोल्ड स्टार्ट करूनच पाठीमागे यूज करतो. नीचे आलो तिकडे आत, नीचे आलोय की आत. कॅमेरा चला, नीचे लागलोय. चला कॅमेरा म्हणजे कॅमेरा असतो तो. आरती नाही म्हणत तुम्ही येतो म्हटला कुठे या नाही काय विषय. तर येडा जाऊया की रे, आता नको नंतर जाऊया निवांत. चला सहा दाखवा चला मला तुमची. मुलांच्या मध्ये जे संस्कार रुजायला पाहिजे ते रुजण्याचे काम ह्या माध्यमातून होतं.
दुसरं असं की सध्या देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे, विभक्त कुटुंब पद्धत वाढलेली आहे, ही कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आईवडिलांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन जो मुलांचा जो आहे तो थोडासा चेंज व्हावा यासाठीच आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अनेक शाळांमध्ये आपण हा कार्यक्रम घेतो, शाळांच्या माध्यमातून मुलांच्या थ्रू हा मेसेज जातो, मुलांच्याकडे सुद्धा योग्य संस्कार व्हावेत, हा एक हेतू याच्या पाठीमागचा या कार्यक्रमाचा आहे. या पुढचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही एक्सप्लोर करतच आहे आणि आपल्यासोबत आहे आज अण्णादादा आपले. तर अण्णादादांचा पण आपल्याला भरपूर सपोर्ट आहे सगळ्या गोष्टीतनी, काही पण करू दे मी सोबत आहे, अशा पद्धतीचं नेतृत्व मला लाभले. तर या साईडला आपले पालक वर्ग सगळे जमलेले आहेत. मुलांना कालच सांगितलं होतं की प्रत्येकाने येताना जे काय पूजनाचं साहित्य ते सगळं साहित्य घेऊन इकडे शाळेला यायचं आहे. सगळी मुलं साहित्य वगैरे घेऊन आले तिकडं. तर ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं बऱ्यापैकी सगळे पालक, प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक हे आलेले आहेत इथे या ठिकाणी. या कार्यक्रमाची खास आपल्या युट्यूबच्या माध्यमातून ज्ञानदेव पडळकर या कार्यक्रमाचं लाईव्ह शूटिंग आपल्याला त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्यांचंही स्वागत या ठिकाणी करतो. मुलांनी पण पांढरी टोपी घातली आणि पालकांनी पण पांढरी टोपी घातली, म्हणजे या ठिकाणी समजून येते की आपली संस्कृती पण जपली जात आहे. कार्यक्रम चालू झालेला आहे. मी तुम्हाला आपली शाळा दाखवतो. सुरुवात होते इथून, कारण हे महत्त्वाचं आहे, डिसिप्लिन. वर्ग चालू होतात या साईडहून इकडे, पहिली दुसरी तिसरी चौथी. इथे आहे अंगणवाडी, इकडून आहेत बाकीचे सगळे वर्ग 5वी 6वी 7वी. आता मी ज्या ठिकाणाहून फिरायला लागलो आहे, ज्या वरांड्यातून फिरायला लागलो आहे, तिथं आम्ही शिवापाटीचा डाव खेळायचो, पृथ्वी अमृत खेळायचो. आमच्यातलं एक वैभ्या म्हणून होतं, ते काय करायचं माहिती आहे काय, तिकडनं पळत पळत यायचं, ह्याच्यावर चढून बसायचं. आता आमचे तर उंच्या पोचायचं नाही, कसं पोचायचं सांगा त्याच्यावर. माझं बॅडलक होतं की मी 4थी पर्यंत ज्या शाळेत शिकलो त्यावेळी भरपूर काही कारणं होती बाहेर जाण्याची. असो, पण जे काही दिवस या शाळेत काढलेत मी ते खूपच म्हणजे खूपच आठवणीत राहण्यासारखे होते. आणि आज जसं आपण मराठी शाळेत आलो आहे त्याचप्रमाणे 26 तारखेला आपण शाळेमध्ये कार्यक्रम असतो, कवायत असतील, व्यायाम असतील, या सगळ्या पद्धतीचं जे काही कार्यक्रम असतील ते 26 तारखेला होणार आहेत. मुलं सगळी अगदी आनंदानं सगळ्या गोष्टी करत असतात, कारण यामध्ये फक्त आनंदच नाही तर एन्जॉयमेंट पण होत असते आणि त्याचबरोबर अभ्यास देखील होत असतो. त्याच्याबरोबरच आपला जो भाऊ आहे संदीप पडळकर, तर संदीप भाईचं इथं काम चालू आहे, ऊस भरायला आहे बहुतेक. तर जाऊन त्यालाही थोडं एक्सप्लोअर करूया, कारण आमच्यातलं कॉमेडी मॅन आहे, ते दाखवत तुम्हाला. चला, तर आपले तसे बऱ्यापैकी व्लॉग शेतीचे पण असणार आहेत, रायडिंगचे पण असणार आहेत, आणि जे काय आपल्याला नवीन काही बघायला भेटेल, शिकायला मिळेल ते सगळं यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आता काय बिघाडले वाटते, काय झालं का? बरं ठीक आहे. संदीप भाईचा जो ट्रॅक्टर आहे तो VST पॉवर ट्रेलर आहे, 13 HP हा ट्रॅक्टर आहे आणि ऊस भरायचं काम तर अगदी बेस्ट करते. तुम्हाला दाखवतोच बऱ्यापैकी, आणि अजून काय माहिती असेल तर संदीप देतीलच आपल्याला.
आपण संदीपबाईंना विचारून घेऊया की कशा पद्धतीनं ही ऊसाची भरणी वगैरे घेतात, काय रेट आहेत. सध्या तर आपल्या इथं 100 रुपये गुंठाप्रमाणे भरणी चालू आहे ऊसाची डबल. बरं तसेच आपलं मशीन 3.5 फूट ते 5.5 फुटापर्यंत काम करतं बघा. बरं बरं आणि आम्ही अप्रतिम अशा या पद्धतीमध्ये आपण काम करून येतो. ठीक आहे. प्रतिसाद कसा आहे लोकांचा? किती वर्ष आले घेऊन? मी सध्या 4 वर्ष झाली हे धंदा करतोय. बास की आणि काय पाहिजे. आणि राबणूक पण तशी आहे, रात्र नाही दिवस नाही. मग पाडणार आहे त्या तिकडच्या साईडच्या काय? त्या साईडच्या षटकोनी इमारत राहणार हां आणि त्या साईडचं 4 वर्ग 4 वर्ग तिथं स्लॅब होणार की? हो स्लॅबच की बरं. स्लॅब म्हणजे आम्ही कसं केलं चांगलंच करा आणि हे शाळेचं पूर्ण डांबरीकरण पण होणार. आतल्या साईडचं.
ज्या पद्धतीनं मुलं आपल्या आईवडिलांचं म्हणजे पूजा करत होती किंवा त्या गोष्टी पूर्ण एकदम हळवं झाल्यासारखं वाटलं राव. कारण आईवडील खूप इम्पॉर्टंट आहेत राव. कार्यक्रम तरी आवरलाय आणि मी माझ्या पब्लिक सोबत आलोय थोडंसं सिनेमॅटिक घ्यायला. तर आजचा जो कार्यक्रम होता या सगळ्या टीममुळे आजचा कार्यक्रम सक्सेस झाला आहे. जो काय कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे तो आचरणात आणणं खूप गरजेचं आहे. ही मुलं खेळतील बघून मला पण खेळू वाटायला लागले. बघू मी पण एक थोडा वेळ खेळतो आणि मग घरी जातो. सगळं आवरलेत आणि मी चाललोय आता घरी. आरोबाई लावलेली मी उन्हातच, बहुतेक जरा चालू व्हायला प्रॉब्लेम करणार आहे. मला पण आता उन्हातनं फिरवून पळून या पोरांच्या मागण्या भूक लागलेली आहे बेकार. मी जातो आता. लगीन झालंय बायको येत नाही, नांदत नाही म्हणते. उठा जातो लेखानो. भेटा परत काय जाऊ काय? हा येतो उद्या. होय होय. शाळेतून आलो, जेवलो आणि थोडंसं कॅमेऱ्याचा एक इश्यू झाला होता तर तो सॉल्व करत बसलो होतो. तर ते झाल्यावरती मी जस्ट बाहेर गेलो होतो आणि ते काम आटपून यायला मला खरंच खूपच वेळ झाला.
आणि आल्याबरोबर मी पहिल्यांदा कॅमेरा हातात घेतला आहे आणि आता मला जायचं आहे लिंगनूरमध्ये, कारण प्रथमेश आला आहे, त्याचा आज बड्डे आहे. सरळ लागतीला म्हणते अरे कर तुझं असं केलं काय करायचं, तू सांग मला कुठं माहिती आहे तू तिकडे गेलायस ते. आता इथं आल्या म्हणणार म्हणून मी तुला फोन लावला. बरं आलो थांब या. माणूस याय नाही गेलो आलो करायचा आहे. प्रथमेश यायला नाही काय? नाही अजून यायला केक तेवढं हे द्यायचं रे, हां म्हणून म्हटलं काय भानगडात केक आहे. तू सौरभ पण तिथंच आहे बहुतेक, कारण तो गाडीची काहीतरी ऑइल बदली वगैरे करायला गेलाय. आणि जाऊया आपण तिथंच भेटूया. ए काय काय बघून काय करू? किती वेळ मला किती वेळ देतो म्हणून सांगतात. अरे काय आलं, मी इथनं बेलच्या गेलो लाकडं घ्यायला, हुंडकं करायचं होतं. लाकडं घेऊन घरात गेलो, जेवलो आणि मग इकडं आलो. तयारी करायला घालवायची. घालवायची ना रे, त्याला मशीनला खाली ठोकं ठेवायला पाहिजे होतं. येते का नाही हे, किती उशीर वाट करायची. फोन लाव फोन नाही साहेब. काय गंडावाले तुझ्यासारखं अरे दूध लागतंय. अरे काय हे रे दुधाचं करतेस काय सांगितलं? मगाच्या प्रथमेश बद्दल सांगेल ना, तर तू ह्योच दिवा काय हाच तो. 21 वर्ष झालेस तू? आता 21 वर्ष झाले मी. एवढंच आहेस तू? 20 मला मागच्या वर्षी 20 होतो मला. मागच्या वर्षी 20 होतो तुला. थोडंसं चहा बी पिऊन येतो. ए चहा ठेवला. बिस्किट पण दिल्या. बिस्किट चहा. हे तुला पाहुणं कधी बघायला नाही. काय म्हणाल काय नाही, कोण घेतला भारी सोड, एक नंबर असतो. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय भावा कसं? बाकीचे पण आहेत की, बाकीचे पण आहेत की. पण ते तुला केक बऱ्यापैकी इथलं सगळं आवरलंय आणि मी चाललोय आता घराकडे. जस्ट आता पोहोचलोय मी घरी आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा. गुड नाईट, बी सेफ, राईट सेफ.